श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव ते कोळगाव दरम्यान माऊली मंदिराच्या नजीक पहाटे 3च्या सुमारास ट्रक आणि इको कार यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला। यामध्ये इको गाडीचा चालक नितीन अनिल कोकाटे याच्यासह गाडीमधील गजानन जनार्दन पायघन, दुर्पा गजानन पायघन, वैभव गजानन पायघन या आई वडील आणि मुलाचा मृत्यू झाला आहे। त्या कुटुंबामधील करण गजानन पायघन हा मुलगा गंभीर जखमी झालाय, त्याच्यावरती उपचार सुरू आहेत। पायघन कुटुंबीय हे अकोला जिल्ह्यामधील पातूर तालुक्यातील मळतूर येथील मूळ राहणारे आहेत। कामानिमित्त ते सध्या श्रीगोंदा तालुक्यातील चिंभळे गावामध्ये राहत होते। काष्टी येथील मयत चालक नितीन कोकाटे यांना घेऊन ते गावी गेले होते आणि ते त्यांच्या गावाकडनं आज चिंभळे गावाकडे जात असतानाच पहाटे 3च्या सुमारास कोळगाव शिवारामध्ये माऊली मंदिराच्या परिसरामध्ये दौंडकडनं नगरकडे जाणाऱ्या ट्रकची घारगावच्या दिशेने येणाऱ्या इको गाडीला समोरून जोराची धडक बसली। यामध्ये 4 जणांचा मृत्यू झालाय। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होतीये। बेलवंडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पुढील कारवाई केली आहे।